मित्रांनो, इयत्ता 8वी 9वी 10वी इंग्रजी विषयाचे व्याकरण मी घेत आहे. आपण नवीन असाल किंवा यापूर्वीचे व्हिडिओ आपण बघितले नसाल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ पाहून घ्या. इंग्रजी व्याकरण समजून घेण्यासाठी एकानंतर एक श्रृंखलेत म्हणजे चेन मध्ये लेक्चर पाहिल्यास त्याचा फायदा आपल्याला होतो. तर चला जाऊया. आजचा टॉपिक आहे इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण साधा आपलं वर्तमान काळ पाहिला. वर्तमान काळातले 4 प्रकार पाहिले. त्यानंतर त्याचं फॉर्म पाहिलं प्रत्येक काळाचं. त्याच्यातल्या 3 क्रिया पाहिल्या. साधी क्रिया, नकारार्थी क्रिया आणि प्रश्नार्थी क्रिया. त्यानंतर भूतकाळ पाहिला. भूतकाळातल्या सुद्धा आपण 4 प्रकार पाहिले. त्या प्रत्येक काळाचे फॉर्म पाहिलं. त्यानंतर त्या फॉर्म मधील साधी क्रिया, प्रश्नार्थी क्रिया आणि नकारार्थी क्रिया हे सर्व आपण क्रिया पाहिलेल्या आहेत. तर आता आजचा हा शेवटचा टॉपिक आहे आपला इम्परफेक्ट फ्युचर टेन्स. तर इम्परफेक्ट फ्युचर टेन्स हा भविष्यकाळाचा दुसरा प्रकार आहे आणि हा काळ कसा बनवला जातो किंवा ह्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे पाहिल्यानंतर आपल्याला वाक्यरचना चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. तर पहा, या इम्परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळाचं काय फॉर्म आहे इंग्लिश मध्ये. तर ते फॉर्म असा आहे, सब्जेक्ट प्लस विल कॉमा शॅल प्लस बीई प्लस V1 प्लस ING प्लस O कॉम्प्लिमेंट. अशी रचना आहे. काय रचना आहे? रचना कशी आहे? येस म्हणजे सब्जेक्ट प्लस विल प्लस कॉमा शॅल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस O कॉम्प्लिमेंट. म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला कर्ता घ्या, त्यापुढे वाक्याच्या कर्त्याप्रमाणे शेल किंवा विल हे टू बी चे सहाय्यकारी क्रियापद ठेवा आणि त्यापुढे बी लावा आणि वाक्यातील मूळ क्रियापदाला ING प्रत्यय लावा आणि या क्रियापदाला अनुसरून योग्य कर्म ठेवा आणि पूरक शब्द असले तर त्याच्यापुढे ठेवून द्या. म्हणजे आपली वाक्यरचना चांगल्या प्रकारे तंतोतंत होऊ शकते. हे झालं आपल्या इम्परफेक्ट फ्युचर टेन्स बनवण्याचं सूत्र किंवा आपण त्याला काय म्हणतो, फॉर्म किंवा रचना म्हणतो. तर ही रचना सर्वांनी लिहून घ्यायची, पाठ करा. ह्या रचनेमध्ये आपल्याला हा काळ बसवायचा आहे. तर आपण काय करूया, या काळातल्या आपल्याला 3 क्रिया पाहायच्या आहेत. या काळात आपण किती क्रिया पाहायच्या आहेत? 3 क्रिया पाहायच्या आहेत. तर पहिली क्रिया आपली कोणती आहे? तर ती आहे सिंपल सेंटेन्स. कोणती क्रिया आहे? सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य किंवा साधे वाक्य. एखादा व्यक्ती बोलत असताना 2-3 काळामध्ये 2-3 क्रियेमध्ये बोलत असतो. एक साधी क्रिया बोलतो, नकारार्थी बोलतो आणि प्रश्नार्थक बोलतो. तर तसं ह्या काळातील आपल्याला पहिली क्रिया आपली आहे सिंपल टेन्स. सिंपल सेंटेन्स. तर सिंपल सेंटेन्स पहा, या काळाचा सिंपल सेंटेन्स फॉर एक्झाम्पल घ्या. I will be buying, BUYING, I will be buying an English dictionary. An English dictionary, DICTIONARY. हे झालं वाक्य. कोण्या काळातलं? इम्परफेक्ट फ्युचर टेन्स मधलं. क्रिया कोणती आहे? सिंपल सेंटेन्स आहे. आता हे वरच्या वाक्यात कसं बसलं बघा. इथं हे यस सब्जेक्ट, हे विल टू बी चं रूप, त्यापुढे बी, त्यानंतर मूळ क्रियापद, त्याला ING प्रत्यय, अँड इंग्लिश डिक्शनरी हे वो. म्हणजे वरच्या वाक्यावरच्या रचनेमध्ये हे आपलं वाक्य बसलेलं आहे. म्हणून वाक्याचं भाषांतर असं होईल की मी इंग्लिशचा शब्दकोश विकत घेत असेल. मी इंग्लिशचा शब्दकोश विकत घेत असेल.
आता विकत घेत असेल, जात असेल, है ना, विकत घेत असेल, जात असेल, किंवा अभ्यास करीत असेल, किंवा बसत असेल, किंवा झोपत असेल, किंवा खाली येत असेल, वाचत असेल, घरपाठ करत असेल, तर अशा प्रकारच्या क्रिया जर तुम्हाला करायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला चालू भविष्यकाळाचा वापर करावा लागतो. अशा रचना आपण, असे वाक्य आपण नेहमीच बोलत असतो. तर दुसरं वाक्य असतं, आपण घेऊया पहा. अहमद, AHMED, अहमद विल बी. बघा, करतात ज्या पुढे सहाय्यकारी क्रियापद नंतर बी. अहमद विल बी appearing, APPEARING, appearing for exam, appearing for exam. म्हणजे हा अहमद काय झाला, वाक्याचा कर्ता झाला. हे टू बी चं क्रियापद आहे, त्यानंतर बी आलेलं आहे, त्या अपेअर मूळ क्रियापद, त्याला ING प्रत्यय, आणि फॉर एक्झाम हे कॉम्प्लिमेंट, है ना. म्हणजे याचा वाक्याचा अर्थ काय होईल, अहमद परीक्षेला बसत असेल. अहमद परीक्षेला बसत असेल. अहमद परीक्षेला बसत असेल, है ना. चालू क्रिया, अहमद परीक्षेला बसत असेल, झोपत असेल, जेवण करत असेल, कपडे घालत असेल, तर असे भविष्यकाळातील चालू क्रिया आपल्याला दाखवायची आहे. त्यामुळे बसत असेल, जात असेल, है ना, झोपत असेल, घरपाठ करत असेल, तर अशा क्रिया आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. आता त्याच्यानंतर दुसरे वाक्य घेऊया, तिसरे वाक्य आपण घेऊया पहा. तिसरं वाक्य आहे केदार विल बी sending, SENDING, sending. Kedar will be sending a letter to his mother. भविष्यकाळातच वाक्य आहे, चालू भविष्यकाळातलं. केदार विल बी सेंडिंग अ लेटर टू हिज मदर. म्हणजे भाषांतर कसं होईल मग. आता भाषांतर म्हणजे जे आपण कसं करायचं, तिथे बघा, हे येस, हे टू बी चं रूप, हे बी, हे मूळ क्रियापद, लागला ING प्रत्यय, अ लेटर, आणि टू हिज मदर हे कॉम्प्लिमेंट, आणि हे आहे वो, है ना. म्हणजे केदार विल बी सेंडिंग अ लेटर टू हिज मदर, की केदार त्याच्या आईला पत्र लिहित असेल. केदार त्याच्या आईला पत्र लिहित असेल. आता भाषांतर काय करत नाही, भाषांतर असं होईल, केदार त्याच्या आईला पत्र लिहित असेल, है ना. तर हे 3 क्रिया आपण पाहिल्या. त्या कोण्या काळातल्या पाहिल्या, चालू भविष्य काळामधल्या. सिंपल टेन्स म्हणजे साधी रचना. सिंपल टेन्स म्हणजे साधी रचना. होकारार्थी वाक्य आपण कशातले पाहत आहोत, हे चालू भविष्य काळामधील. आता त्याच्यानंतर दुसरी क्रिया आहे त्याच काळामधली, ती म्हणजे नकारार्थी, निगेटिव्ह, NEGATIV, निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे नकारार्थी वाक्य. पहिलं होतं होकारार्थी वाक्य, आता आहे नकारार्थी वाक्य. तर नकारार्थी वाक्य काय करायचं, त्या वाक्यामध्ये फक्त आपल्याला नॉट हा प्रत्यय लावायचा आहे. काय प्रत्यय लावायचा आहे, नॉट हा प्रत्यय लावायचा आहे. तर त्या नॉट ह्या नकारार्थी शब्दाची जागा कुठं असते, तर टू बी प्लस नॉट. कुठं असते, टू बी प्लस नॉट, टू बी च्या सहाय्यकारी क्रियापदा पुढे. आता वरचाच नियम आहे, फक्त एक आपला शब्द वाढला या ठिकाणी, फक्त नॉट कुठं राहायचं आहे, फक्त सहाय्यकारी क्रियापदापुढे. चला लिहूया आपण त्याचा फॉर्म सुद्धा, मग तुम्हाला क्लिअर कट आयडिया येईल. एस प्लस विल कॉमा शल प्लस नॉट, आलं इथं, प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस O/ कॉम्प्लिमेंट. ही झाली तुमच्या नकारार्थी वाक्याची रचना, है ना. दिस इज द फॉर्म ऑफ नेगेटिव्ह सेंटेन्स. How to make the negative sentence? We have to add only not, है ना. We have to add only not in just front of the to be verb. In just front of to be verb.
इट ऑटोमॅटिकली बिकम्स नेगेटिव्ह सेंटेन्स है ना. तर सब्जेक्ट प्लस विल कॉमा शॅल प्लस नॉट प्लस बी प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ओ ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. आता या वाक्यामध्ये आता ह्या रचनेमध्ये आपण वाक्य बसूया. याचं भाषांतर तसंच, तो जेवत असेल जेवत नसेल, अभ्यास करीत असेल अभ्यास करीत नसेल, जात असेल जात नसेल. तर अशा रचना नकारती रचना सुद्धा आपण वाक्यामध्ये करू शकतो. बघा, मदर विल नॉट MOTHER मदर will not be getting angry. GETTING getting angry ANGRY है ना. मदर विल नॉट बी गेटिंग अँग्री. आई रागावली नसेल है ना. आई रागात येत नसेल. आई रागात येत नसेल चालू क्रिया. मदर विल नॉट बी गेटिंग अँग्री. आई रागात येत नसेल. भाषांतर करतो. आई रागात येत नसेल. कसं केलं आपण. द मदर विल बी गेटिंग अँग्री. आई रागात येत असेल. नॉट पती लावला. मदर विल नॉट बी गेटिंग अँग्री. आई रागात येत नसेल. तर अशा प्रकारचं भाषांतर आणि इंग्रजीमधलं मराठीमध्ये, मराठीमधलं इंग्रजीमध्ये हे तुम्हाला करता आलं पाहिजे. तरच आपला 10 चांगल्या प्रकारे कळलेला आहे असं गृहीत हरकत नाही. त्यानंतर दुसरं वाक्य आहे फादर FATHR. फादर विल नॉट बी स्पेंडिंग SPENDING. मदर विल नॉट बी स्पेंडिंग a lot of money MONEY. Father will not be spending a lot of money. वडील खूप पैसे खर्च करीत नसतील है ना. वडील पैसे खर्च करीत नसतील किंवा वडील पुष्कळ पैसे खर्च करीत नसतील. भाषणात तुम्हाला आता करता एक नंबर तुम्हाला मी दिलेला आहे. वरच्या रचनेमध्ये सुद्धा वाक्य बसलं आहे. इथं फक्त आपलं काय लावलं आहे, नॉट हा प्रत्यय लावला आहे. म्हणजे वाक्य आपलं काय झालं आहे ते नेगेटिव्ह झालेलं आहे. आता त्याच्यानंतर दुसरं शेवटचं वाक्य आपण एक घेऊया. फक्त मी 3 उदाहरण घेतो प्रत्येक नमुना दाखल, कारण त्या नमुन्यावर तुम्ही अनेक प्रकारचे वाक्य रचना तयार करू शकता. एक नमुना दाखल आणि उजळी वर्ग असल्यामुळं आपला वेळ हा अधिक आपला वेळेच्या अभावी आपण प्रत्येक काळाची 3 वाक्य ह्या ठिकाणी मी आपल्या समोर घेत आहे. तर लक्षपूर्वक ते बघायची. दुसरं वाक्य आहे टीचर विल नॉट बी TEACHER. टीचर विल नॉट बी पनिशिंग PUNISHING punishing the student STUDENT. टीचर विल नॉट बी पनिशिंग द स्टुडंट म्हणजे काय हो, गुरुजी विद्यार्थ्यांना शिक्षा करीत नसतील. द टीचर विल नॉट बी पनिशिंग द स्टुडंट. गुरुजी विद्यार्थ्यांना शिक्षा करीत नसतील. मराठीसारखंच आधी कर्ता घ्यायचा त्याच्या पुढे कर्म ठेवायचा आणि नंतर क्रियापद पुढे ठेवायचं. म्हणजे ते मराठीमध्ये वाक्यरचना तयार होते. आणि इंग्लिश मध्ये कर्ता सुरुवातीला घ्या, त्याच्या पुढे क्रियापद ठेवा आणि कर्म वाक्याच्या शेवटी टाका. ती झाली वाक्यरचना इंग्रजीमध्ये. तर आता त्याच्यानंतर दुसरा आहे आपला प्रकार कोणता, तर तो आहे इंटेरॉगेटिव्ह. तो आहे INTERROGATIVE इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स है ना. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स तीन क्रिया आपण बघतोय. 3 क्रिया. एक साधी क्रिया म्हणजे असर्टिव्ह, नकारार्थी क्रिया म्हणजे निगेटिव्ह, प्रश्नार्थक क्रिया म्हणजे प्रश्नार्थक वाक्य है ना. असे 3 प्रकारचे आपण नमुने घेत आहोत. नमुना दाखल. तर पहा ह्याचं सूत्र काय आहे, तर वाक्याची सुरुवात आता आपण काय केली, कर्त्याने केली. फक्त इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असं वाक्य आहे की त्याची सुरुवात कुठल्याही सहाय्यकारी क्रियापदाने होते. त्याला दुसरं नाव आपण म्हणू शकतो व्हर्बल क्वेश्चन.
BL. परीक्षेमध्ये हा प्रश्न पडतो परीक्षेमध्ये. मेक द व्हर्बल क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग. खालील वाक्यांचे व्हर्बल क्वेश्चन बनवा, है ना. मेक द व्हर्बल क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग. खालील वाक्यांचे व्हर्बल क्वेश्चन बनवा. आता ह्याच्यावर आधारित दुसरा एक प्रश्न आहे. मेक डब्ल्यूएस फ्रेम क्वेश्चन. डब्ल्यूएस पासून तयार होणारे प्रश्नांचं वाक्य बनवा. ह्याच्यावर तो आधारित आहे आणि म्हणून आपला इंट्रागेटिव्ह सेंटेन्स येणं अत्यंत गरजेचं आहे. ही रचना कळली ह्याच्या फक्त सुरुवातीला डब्ल्यू शब्द ठेवायचा, वाक्य करेक्ट आपलं प्रश्नार्थ होऊ शकतं. मग काय रचना आहे प्रश्न वाक्याची याच्यापूर्वी मला मी सांगितलं आहे. आतापर्यंत आपण कुठल्या वाक्यामध्ये काय केलं आहे, वाक्याची सुरुवातच कर्त्याने केली. द सेंटेन्स बिगिन विथ सब्जेक्ट. द सेंटेन्स बिगिन with subject, but in the form of interrogative we have to begin such sentence with the help of to be verb form. With the help of to be verb form, to have verb form and to do verb form. Any kind of verbs will be taken at the beginning of the sentence. वाक्याच्या सुरुवातीला कुठलंही सहाय्यकारी क्रियापद घ्या, त्याच्यानंतर वाक्यातला पुढे कर्ता ठेवा आणि त्याच्यानंतर जे क्रियापद आहे ते क्रियापद पुढे ठेवून द्या आणि वाक्याच्या शेवटी मात्र प्रश्नचिन्ह द्यायला कोणी विसरायचं नाही. फॉर एक्झाम्पल आता ह्या रचनेमध्ये आपण काय करूया, वाक्य बसूया. या रचनेत आपण काय करूया, वाक्य बसूया. पहा काय होईल वाक्य, आपला फॉर्म काय होईल बघा वाक्याचं. ह्या फॉर्म will comma shall plus subject plus be plus v1 plus ing plus o oblique complement question mark. So this is the form of interrogative sentence. This is the form of interrogative sentence. If you want to make the interrogative sentence with the help of the given sentence, at that time you should know that the sentence begin with this will and shall, then subject, then be, then v1, then add ing, then o, and then complement and add question tag. So this is the clear cut form of interrogative sentence. हे वाक्य इंटरॅगेटिव्हचं आहे असं ते सिद्ध होतं. पण ही रचना मात्र तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, है ना. हे रचना पाठ करणं गरजेचं आहे. ह्याचे फक्त 2 उदाहरण तुम्हाला घेतो मी. हे सोपं आहे. आतापर्यंत आपण वाक्यामध्ये वाक्य सुरुवात कर्त्याने केली, पण या ठिकाणी मात्र वाक्याची सुरुवात आपल्याला काय करायची आहे, शेल आणि विल न करायची आहे. त्यापुढे सब्जेक्ट, नंतर बी, नंतर v1, नंतर आयएनजी, नंतर ओ, कंपोजिशन क्वेश्चन मार्क. सो दिस इज द फॉर्म्युला किंवा दिस इज द फॉर्म, दिस इज द स्ट्रक्चर, दिस इज द सिंटॅक्स ऑफ मेकिंग द इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नाचं वाक्य बनवायची ही रचना आहे, ती तोंडपाठ करून ठेवा. आता काय, आता ह्याच्या उदाहरण घेऊया आपण. बघा, will Ram be writing a letter? Question mark. Will Ram be writing a letter? राम पत्र लिहित असेल का? बघा, भाषांतर करतो मी. राम पत्र लिहित असेल का? पत्र लिहित असेल का? क्वेश्चन मार्क. चालू कर दबायची, चालू क्रिया है ना. आपल्या काळाचं नावच आहे चालू वर्तमान काळ, है ना. चालू वर्तमान काळामध्ये कुठल्या प्रकारचं वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यातलं आपलं प्रश्नाचं वाक्य तयार करायचं आहे. म्हणजे वाक्य संकलित धरा आपलं चालू भविष्यकाळाचंच आहे आणि चालू भविष्यकाळाचंच आपल्याला इंटरॅक्टिव्ह बनवायचं आहे. तर वाक्य असं होईल, विल राम बी रायटिंग अ लेटर? राम पत्र लिहित असेल का? अशा प्रकारचं भाषांतर आणि वरील मराठी इंग्रजी वाक्य, त्याखाली त्या वाक्याचं भाषांतर, त्याच्यानंतर त्या वाक्याची रचना हे आपण पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य असं आपण घेऊया, shall the girls, GIRLS, shall the girls be speaking, SPEAKING, speaking in English
क्वेश्चन मार्क. शेल द गर्ल बी स्पीकिंग इन इंग्लिश. का मुली इंग्रजीमध्ये बोलत असतील का? मुली इंग्रजीमध्ये बोलत असतील का? किंवा मुली इंग्रजीमध्ये भाषण करीत असतील का? स्पीच देत असतील का? शेल द गर्ल्स बी स्पीकिंग इन इंग्लिश. मुली इंग्रजीमध्ये भाषण करीत असतील का? आता भाषांतर करत नाही, तुम्हाला सर्वांना येतं ते. दुसरं वाक्य आपण घेऊया असंच एक. त्यानंतर दुसरं वाक्य आहे द टीचर विल टीचर. will the teacher be teaching English? Question mark. Will the teacher be teaching English? गुरुजी इंग्रजी शिकवीत आहेत का? गुरुजी इंग्रजी शिकवीत असतील का? है ना, गुरुजी इंग्रजी शिकवीत असतील का? गुरुजी इंग्रजी शिकवीत असतील का? आहे ना, अशा प्रकारचं वाक्य मराठीमध्ये आपण करू शकता. तर अशा प्रकारच्या ह्या ठिकाणी चालू भविष्यकाळ आपला संपलेला आहे. मी फक्त नमुना दाखल मी आपल्या समोर 3 वाक्य ठेवलेत. प्रत्येक क्रियेचे, साध्या क्रियेचे 3 वाक्य ठेवलेत, नकारार्थी वाक्याचे 3 वाक्य ठेवले नमुना दाखल, आणि प्रश्नार्थ वाक्याचे 3 वाक्य ठेवून नमुना दाखल ठेवलेत. तर घरी गेल्यानंतर हे सर्वनाम वापरून आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे सर्वनाम वापरून आणि कुठल्याही प्रकारचे तुम्ही क्रियापद घ्या आणि ते क्रियापद दिलेल्या रचनेमध्ये बसवा आणि तिन्ही क्रियामध्ये करा. तुमचा परफेक्ट काळ, चालू भविष्य काळ हा तयार होतो. तसं आपण निश्चित करा, केल्याशिवाय काळाच्या रचना आपल्याला कळत नाहीत. तर त्याच्या पुढचा काळ आहे परफेक्ट फ्युचर टेन्स. PERFECT परफेक्ट फ्युचर टेन्स. बघा, अशा काळाचे पण 12 प्रकार आहेत. कारण मुख्य तीन काळाचे 4 प्रकार, 12 प्रकार. हा भविष्यकाळाचा तिसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार आहे. आपण साधा भविष्यकाळ पाहिला, चालू भविष्यकाळ पाहिला. आता हा तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली असेल, एखादी क्रिया भविष्य काळामध्ये विशिष्ट वेळी किंवा ठराविक वेळी जर पूर्ण झाली असेल आणि ती दाखवायची असेल किंवा ते व्यक्त करायचे असेल तर आपल्याला पूर्ण भविष्य काळ वापरणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बघा व्याख्या. एखादी भविष्य काळातील एखादी क्रिया किंवा एखादा प्रसंग, एखादी घटना भविष्य काळामध्ये विशिष्ट वेळी, ठराविक वेळी जर पूर्ण झाली असेल तर पूर्ण भविष्यकाळ वापरा. उदाहरण सांगतो, मराठीमध्ये समजून घ्या अगोदर. मी पत्र लिहिलेले असेल. आतापर्यंत आपण पूर्ण काळात ला लिहिले है ना, हे लावायचं ला लिहिले आणि नंतर पुढे क्रियापद ठेवायचं ला लिहिले है ना. तर त्याच्या पुरुषलिंगाप्रमाणे क्रियापदाला ला लिहिले लावायचं. मी पत्र लिहिलेले असेल, एक वाक्य. मी झोपी गेलेलो असेल, दुसरं वाक्य. मी अभ्यास केलेला असेल, म्हणजे याचा अर्थ असा, मला आता अभ्यास करण्याची आवश्यकता नाही है ना. मी परीक्षेला बसलेलो असेल, मी परीक्षेत पास झालेलो असेल है ना. बाहेर पाऊस पडत असेल, बाहेर पाऊस पडलेला असेल है ना. तर अशा प्रकारचे ला लिहिलेचे वाक्य आपण घरी जाऊन मराठीमध्ये करा, तर मराठीमधलं इंग्रजीमध्ये करू शकता. असे अनेक वाक्य आपल्याला घरी बसून तयार करता येतील. तर आता याचं उदाहरण आपण घेऊया. पहा, उदाहरणाच्या ऐवजी काय करू, आपण याची रचना घेऊ. रचना काय करायची, आपण अगोदर सिंपल टेन्सची रचना घ्यायची. SIMPL सिंपल सेंटेन्स, SENTENC. ह्याला आपण काय म्हणतो, आपण साधी रचना किंवा साधे वाक्य किंवा होकारार्थी वाक्य है ना. होकारार्थी वाक्य, साधे वाक्य किंवा होकारार्थी वाक्य. सिंपल सेंटेन्स आपण तो साधे वाक्य. कोण्या काळातले साधे वाक्य,
तर परफेक्ट फ्युचर टेन्स मधले साधी वाक्य आपल्याला घ्यायचे. प्रत्येक काळामध्ये आपण 3 क्रिया घेतलेल्या आहेत है ना. सिंपल प्रेझेंट मध्ये सिंपल टेन्स हे तिन्ही काळामध्ये घेतलेलं आहे. आपलं साधे वाक्य है ना, होकार वाक्य आपण तिन्ही काळामध्ये घेतलेले आहे. तर पहा याचा फॉर्म तुमच्या समोर मी लिहितो. आता काय फॉर्म आहे. सब्जेक्ट वाक्यात सुरुवातीला तुम्हाला माहित आहे सब्जेक्ट असतोच. वाक्यातला करता कॉमा विल कॉमा शॅल प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ कॉम्प्लिमेंट. आता V3 म्हणजे काय हो. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं V3 प्रत्येक क्रियापदाला 3 प्रकारचे फॉर्म असतात. उदाहरणार्थ टू बाय बाय म्हणजे विकत घेणे. हे बॉट BUGST बॉट. जेव्हा टी प्रत्यय लागला तर इकडे काय सांगा बॉटच होईल. बघा इथं हे लावायचं V1, ह्याला माहिती V2 आणि ह्याला माहिती V3. म्हणजे आपल्याला कोणत्या रूपाची गरज आहे तर या बॉट या क्रियापदाची गरज आहे. काही क्रियापद भूतकाळामध्ये जे आहेत तेच तिसऱ्या रूपामध्ये आहेत. डी किंवा ईडी प्रत्यय जर भूतकाळात असेल तर त्याचं तिसरं रूप मात्र ईडी किंवा डी तेच असणार. एखादं टी असेल गृहीत धरा तर ते सुद्धा असू शकतं पण शक्यता कमी. काही क्रियापद राहू शकतं पण काही क्रियापद ते राहू शकत नाही. तर आपल्याला या रूपाची गरज आहे. तर आता आपण काय करू ह्याला बॉक्स करू. काय करू आपण बॉक्स मेक इट इनटू द बॉक्स पुट इट इनटू द बॉक्स. आता एक्झाम्पल घेऊ याच्यावर. काय एक्झाम्पल घेऊ. मी परीक्षेत पास झालेलो असेल असं वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. कसं होईल वाक्य मग आय शेल हॅव पास्ड PASSED आय शेल हॅव पास्ड इन एक्झामिनेशन EXA शॉर्ट मध्ये तुम्ही एक्झाम. आय शेल हॅव पास्ड इन एक्झाम. मी परीक्षेत पास झालेलो असेल. बघा मराठीत म्हणे मी परीक्षेत उत्तीर्ण. खरं शब्द कोणता आहे उत्तीर्ण झालो असेल. बघा ला लिहिलो आला झालो असेल है ना. मी परीक्षेत उत्तीर्ण झालो असेल है ना. दुसरं he will have learn to drive car. drive car है ना. बघा त्याने तो गाडी चालवायला शिकला असेल है ना. उदाहरण भाषेचं बघा तो गाडी चालवायला शिकला असेल. बघा ला लागला पुढे असेल है ना. तो गाडी चालवायला शिकला असेल. ही विल हॅव लर्न टू ड्राइव्ह कार. आता त्याच्यानंतर दुसरं वाक्य असं घेऊया आपण. 3 नंबर दाखल घेत आहोत प्रत्येक ह्याचे. पुढे बघा The officer OFFICER the officer will have ordered ordered to his subordinate full stop है ना. अधिकाऱ्याने त्याच्या सहकार्याला आदेश दिलेला असेल. अधिकाऱ्याने त्याच्या सहकार्यांना आदेश दिलेला असेल. बघा लाल पुढे असेल है ना. अधिकाऱ्याने त्याच्या सहकार्यांना आदेश दिलेला असेल. ह्याचं इंग्लिश मध्ये द ऑफिसर विल हॅव ऑर्डर टू हिज सबऑर्डिनेट है ना. असं वाक्य झालेलं आहे.
त्याच्यानंतर दुसरं वाक्य पहा. असे अनेक वाक्य आपण तयार करू शकतो. फक्त रचना मात्र लक्षात ठेवा. दुसरं वाक्य आहे द मीटिंग, MEETING, द मीटिंग विल हॅव held, HELD, meeting will have held on Sunday, SUNDAY. वरच्या रचनेमध्ये वाक्य आपलं बसलं आहे बघा. इथं करता विल, त्याच्यापुढे हॅव, नंतर मूळ क्रियापद स्वरूप आणि ऑन संडे हे पूरक शब्द. द मीटिंग विल हॅव हेल्ड ऑन संडे, है ना. म्हणजे बैठक रविवारी संपन्न झाली असेल. बघा, ली आणि असेल. द मीटिंग विल हॅव हेल्ड ऑन संडे, बैठक रविवारी संपन्न झाली असेल. अशा प्रकारचं वाक्य आहे ते. तर ते मराठीमध्ये आपण बनवलं आहे, इंग्लिशमध्ये बनवलं आहे. शेवटचं वाक्य घेऊया. द वर्क ऑफ ऑडिटिंग, the work of auditing, AUDITING, the work of auditing will have completed, COMPLETED, completed on Monday, है ना. बघा, द वर्क ऑफ ऑडिटिंग विल हॅव कम्प्लिटेड ऑन मंडे. तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झालेले असेल. तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झालेले असेल. तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झालेले असेल. बघा, ले आणि असेल, है ना. तपासणीचे काम सोमवारी पूर्ण झालेले असेल. द वर्क ऑफ ऑडिटिंग विल हॅव कम्प्लिटेड ऑन संडे. तर अशा प्रकारची वाक्य आपण 3 नमुने तुमच्या समोर मी साध्या काळातले ठेवलेले आहेत. पूर्ण भविष्यकाळाचे 3 वाक्ये, पूर्ण भविष्यकाळाचे 3 साध्या क्रियेतील वाक्ये मी तुमच्या समोर ठेवलेत. आता दुसरी रचना आहे त्याच काळामधली, ती म्हणजे कोणती? नेगेटिव्ह फॉर्म, नेगेटिव्ह सेंटेन्स, CNTENCE, नेगेटिव्ह सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स अँड इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. तर पहा, आता नेगेटिव्हची रचना काय आहे? तर नेगेटिव्हची रचना आता इथं आपण कशाला लावायच्या ठिकाणी फक्त नॉट हा प्रत्यय लावायचा आहे. नॉटची रचना कुठं असू शकते? सहाय्यकारी क्रियापदापुढे, HVच्या पुढे. HV याचं सूत्रच आहे HV प्लस नॉट, है ना. हेल्पिंग वर्ब, मग ते कुठले हेल्पिंग वर्ब असो त्याच्या पुढे काय लावायचं? नॉट प्रत्यय लावायचा आणि वाक्य नकारार्थी करायचं. मागची जी आपली रचना आहे नकारार्थी होकारार्थी रचना, त्या सहाय्यकारी क्रियापदापुढे नॉट. तर तुम्हाला अधिक कळण्यासाठी मी फॉर्मच लिहितो, जर तुम्हाला चटकून ते कळू शकेल. पहा, काय फॉर्म आहे? सब्जेक्ट प्लस विल कॉमा हॅव प्लस नॉट प्लस कॉमा शेल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस O ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. फुल स्टॉप. पुट इन टू द बॉक्स. समजून घ्या. रे करता वाक्या सुरुवातीला असतो, त्यापुढे शेल किंवा विल ह्याच्या वचनाप्रमाणे, त्याच्यानंतर ह्या सहाय्यकारी क्रियापदे नॉट हा प्रत्यय, नंतर नॉटच्या पुढे ह्या लावायचे आणि ह्या नंतर आलं ह्या आलं की त्याचं मूळ क्रियापदात तिसरं पुढे ठेवायचंय
आणि जो कर्म आहे तो कर्म पुढे ठेवून द्या आणि पूर्णविराम द्या, काम संपलं है ना. असं मी वाक्याच्या सुरुवातीला कर्ता घ्या, त्या कर्त्याप्रमाणे पुरुष वचनाप्रमाणे टू ह्याचे क्रियापदे घ्या, त्याच्याकडे नॉट घ्या, असं मराठीमध्ये मी दिलेलं नाही. बऱ्याच शिक्षकांनी सुद्धा असं मराठीमध्ये दिलेलं आहे लांबलचक है ना. अनेक प्रकारचे गाईड फॉलो केले आहेत, अनेक प्रकारचे व्याकरणचे पुस्तक मी फॉलो केले आहेत. आता मधला मार्ग कोणता निघतोय काय की जेणेकरून मला चटकुनी कळेल, तर त्यामुळे हे मी मार्ग घेतलेला आहे. हे टीचिंग म्हणजे हा फॉर्म्युला तुमच्या समोर ठेवलेला आहे की थोडक्यामध्ये मला काही देता येते का. फॉर्म, रचना, त्याला काय शब्द दिला मी, रचना. आणि ती रचना तू ह्या बॉक्स मध्ये ठेवलेली आहे. त्या बॉक्सच्या आधारे कुठल्या काळाचं वाक्य आपल्याला तयार करायचं आहे, त्या काळामध्ये ते रचना बसवायची आणि वाक्य तयार करायचे. तुमचं वाक्य अजिबात चुकत नाही. आता या रचनेमध्ये आपलं वाक्य बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण काय करूया, एक उदाहरण घेऊया. पहा, द फार्मर, FARMER, farmer will not have worked, worked in the field, FIELD, असं वाक्य आहे. आता इकडे बघा, फार्मर कुठं असतो, बघा हे करता, विल क्रियापद आहे ना, त्याच्या पुढे नॉट आलेला आहे ह्या ठिकाणी, त्याच्यानंतर पुन्हा हॅव आलेला आहे इथं है ना, V3 आणि इन द फील्ड कर्म नाही, कॉम्प्लिमेंट आहे. बघा आहे का, सब्जेक्ट येस, विल, नॉट, हॅव, V3, वर्कड, कॉम्प्लिमेंट इन द फील्ड. म्हणजे आपल्या ह्या वरच्या रचनेमध्ये वाक्य आपलं बसलेलं आहे. तर मग या वाक्याचं भाषांतर कसं करायचं, मग त्या वाक्याचं भाषांतर कसं करायचं. शेतकऱ्याने शेतामध्ये काम केलेले नसेल, शेतकऱ्याने शेतात काम केलेले नसेल. फक्त आपण काय ऍड केलं आहे, नॉटच ऍड केलं आहे. नॉट असल्यामुळे लावल्यामुळे काय झालं, नसेल. आणि जर नॉट नसेल तर शेतकऱ्याने शेतामध्ये काम केलेले असेल असं वाक्य होत होतं. शेतकऱ्याने शेतात काम केलेले नसेल. जर नॉटच्या ऐवजी आपण काय करू, शेतकऱ्याने शेतात काम केलेले असेल. काम केलेले असेल साधी रचना, काम केले नसेल नकारार्थी रचना, अशा प्रकारे. आता त्याच्यानंतर दुसरं वाक्य आपण घेऊया. पहा, दुसरं वाक्य असं आहे, द टीचर विल नॉट हॅव, TEACHER, टीचर विल नॉट हॅव taught, TAUGHT, टीचर विल नॉट हॅव taught all teaching item, ITEM, teaching item है ना. टीचर विल नॉट हॅव taught all teaching items. गुरुजींनी सर्व टीचिंग आयटम शिकविलेले नसतील है ना. गुरुजींनी सर्व टीचिंग आयटम शिकवलेले नसतील. टीचिंग आयटम म्हणजे काय हो, तुमच्या धड्यामध्ये जे व्याकरण आहे ते व्याकरणाचे सर्व आयटम, सर्व नमुने शिकवलेले नसतील. द टीचर विल नॉट हॅव taught the all teaching item. The teacher will not have taught all teaching item. गुरुजींनी सर्व इंग्लिशचे नमुने, ग्रामरचे नमुने शिकवलेले नसतील. बर, दुसरा अजून घेऊया. असं एक दुसरं वाक्य घेऊया. The exam, EXAM, the exam will not have, the exam will not have held, HELD, held in the month of March. In the month of March, MARCH पूर्णविराम है ना. परीक्षा
मार्च महिन्यामध्ये संपन्न होणार नाहीत, है ना. बघा, द एक्झाम विल नॉट हॅव हेल्ड इन द मंथ ऑफ मार्च, है ना. परीक्षा ह्या मार्च महिन्यामध्ये संपन्न होणार नसतील, है ना, होणार नाहीत. परीक्षा ह्या मार्च महिन्यामध्ये संपन्न होणार नाहीत. तर अशा प्रकारच्या रचना आपण तीन रचना ह्या ठिकाणी साध्या निगेटिव्ह संख्येची आपण 3 रचना केलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, तर इंट्रागेटिव्हची तिसरी रचना आहे. इंट्रागेटिव्ह INTERROGATIV इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा आपण प्रश्न विचारतो, आणि प्रश्न विचारला असेल तर कोणत्या काळातला प्रश्न आहे, त्या काळातली रचना कोणती आहे, त्या रचनेमध्ये हा प्रश्न विचारला पाहिजे. तर तुम्हाला वर्तमान काळामध्ये प्रश्न विचारायचा असेल तर वर्तमान काळाचाच फॉर्म तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. भविष्य काळात साध्या भविष्यकाळात रचना प्रश्न तुम्हाला विचारायचा असेल तर साध्या भविष्यकाळाचं प्रश्नार्थक फॉर्म तुमच्या डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे. म्हणून फॉर्मला फार किंमत आहे, रचनेला फार किंमत आहे. आता ह्याचा फॉर्म काय आहे, ह्याच्यापूर्वी तुम्हाला मी सांगितलंय, कुठल्याही प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात कुठल्याही सहाय्यकारी क्रियापदाने होत असते. हा नियम आहे. कोणत्याही सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात होत असते. त्यालाच आपण इंग्लिश म्हणतो व्हर्बल क्वेश्चन, किंवा त्यालाच म्हणतो येस ऑर नो टाईप क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन किंवा येस ऑर नो टाईप क्वेश्चन. त्याची रचना काय आहे, तर पहा, रचना अशी आहे, विल कॉमा शॅल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. ऑब्लिक कॉम्प्लिमेंट शेवटी प्रश्नचिन्ह पुट इन टू द बॉक्स. ही वाक्याची रचना आहे कोण्या काळातल्या, पूर्ण भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्याची रचना. पूर्ण भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्याची ही रचना आहे. त्याच रचनेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. वर कोणत्या काळातलं वाक्य दिलं आहे त्या काळाला अनुसरून तुम्हाला प्रश्नार्थक रचना डोळ्यासमोर ठेवायची, आणि त्या प्रश्नार्थक रचनेमध्ये वाक्य आपल्याला बनवायचं, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. वाक्य तुमचं करेक्ट येत असतं. आता या रचनेमध्ये वाक्य आपलं बसवायचंय. जर वाक्य ह्या रचनेमध्ये बसलं तर आपलं फॉर्म बरोबर आहे, अन्यथा फॉर्म चुकलेलं आहे. विल राम, बघा, विल राम हॅव रिटर्न रिटर्न अ लेटर क्वेश्चन मार्क, है ना. विल राम हॅव रिटर्न अ लेटर. रामने पत्र लिहिलेलं असेल का, बघा, रामने पत्र लिहिलेले असेल का. प्रश्नचिन्ह. लिहिलेले असेल का, लिहिलेले, ला लिहिले आलेला आहे इथं, ला लिहिले, आणि असेल का प्रश्नचिन्ह. कसं वाचायचं वाक्य मग, विल राम हॅव रिटर्न लेटर. विल राम हॅव रिटर्न लेटर. रामने पत्र लिहिलेलं असेल का, असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मग आता काय करूया, इथे बघा विल, मी बाण दाखवतोय विल. हे करता तुमचं आहे राम, बघा बाणाने ह्या ठिकाणी. पुन्हा ह्या इथं आलं आहे बघा, हे बाण मारतोय. आणि V3 आहे बघा, हे V3. आणि लेटर बघा, हे ओ कुठे गेलं, इथं ओ आहे, इथं ओ आहे ना, हे बघा हे. आणि शेवटी प्रश्नचिन्ह, हे प्रश्नचिन्ह म्हणजे आपलं वाक्य वरील रचनेमध्ये बसलेलं आहे. म्हणजे दिलेली रचना ही आपली अगदी बरोबर आहे, है ना. त्याच्यानंतर आपण दुसरं एक वाक्य असं घेऊया या काळावर आधारित. बघा, दुसरं वाक्य काय आहे बघा, विल मदर. बघा, आपण घरी प्रश्न विचारतो यायला कधी कधी. विल मदर हॅव कुक्ड, COOKD. बघा, आईनं स्वयंपाक केलेला असेल का, बघा, विल मदर हॅव कुक्ड. आईनं स्वयंपाक केलेला असेल का.
असा प्रश्न विचारायचा आपण, है ना. आईने स्वयंपाक केलेला असेल का. बघा, विल मदर हॅव कुक्ड, आईने स्वयंपाक केला असेल का. आता आईने स्वयंपाक केला असेल का असं जर वाक्यपर्यंत मला भाषांतर करायला सांगितलं तर वरचं वाक्य तयार होईल, विल मदर हॅव कुक्ड, आईने स्वयंपाक केला असेल का. शेवटचं एक वाक्य घेऊया बघा. शेवटचं वाक्य पहा, काय वाक्य आहे. शेल द बॉईज, शेल द बॉईज, शेल द बॉईज will have, shall the boys have appeared, A-double-P-E-A-R-D, appeared for exam, question mark, है ना. कि विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतील का. विद्यार्थी परीक्षेला बसलेले, आला बघा आलेले, बसलेले असतील का प्रश्नचिन्ह, है ना. विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतील का. हेल द बॉईज हॅव अपियर्ड फॉर एक्झाम, कि विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतील का, है ना. अशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक रचनेमधले 3-3 नमुने आपल्या समोर मी ठेवलेला आहे. घरी गेल्याच्या नंतर आपण सर्व हे त्याला काय म्हणतो आपण रचना. आता रचना कशा तयार करायच्या तर पहा, इकडे काळाचे नाव, इकडे बघा काळाचे नाव, नेम ऑफ द टेन्स, हे एक रचना तयार करा. त्यानंतर पुढे फॉर्म, है ना, फॉर्म कोणता आहे ते लिहा आणि एक्झाम्पल. तर अशा प्रकारे काय करायचं, घरी गेल्यानंतर तक्ता तयार करायचा. आता मी पहिला काळ लिहितो नंबर 1, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल PRESENT, सिंपल प्रेझेंट लिहितो. ह्याची काय रचना आहे, S प्लस V1 प्लस O एवढीच रचना आहे. ह्याचं पुढे एक उदाहरण घ्यायचं आपण, राम राइट्स अ लेटर, राम राइट्स अ लेटर, है ना. काय राम हे काय आहे सब्जेक्ट, हे V1 आणि हे O, त्याला रेषा मारून टाका अशी, है ना. त्याच्यानंतरचा काळ घ्या, त्याच्यानंतरचा काळ कोणता घ्या मग, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्याची रचना लिहा, त्याचे एक उदाहरण लिहा. त्यानंतर पूर्ण परफेक्ट प्रेझेंट टेन्स, त्याचा फॉर्म लिहा, त्याचे एक उदाहरण लिहा. असं जर तुम्ही केलं आणि आपल्या जिथं आपण अभ्यास करतो त्या खोलीमध्ये चार्ट लावून टाकायचा आणि दररोज ते पाहत राहायचं, तुमचा काळ परफेक्ट झाला की तुम्ही इंग्रजी वाक्यरचना करायला कधीही चुकणार नाहीत याची मला खात्री आहे. इथं मी थांबतो, आता काळ आपला संपलेला आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये या काळावर कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तो टॉपिक मी घेणार आहे. तर तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.